आणि ह्यांच्यासोबत अनेक जणांना अशी समस्या असेल सर, कारण झोप लागत नाही आणि वरचेवर जाग येणं, एखादं छोटा जरी आवाज आपल्याला आला तरी सुद्धा लगेच जाग येणं आणि मग नंतर डिस्टर्ब राहणं, अशा देखील खूप समस्या आहेत. तर अशा महिलांसाठी म्हणजे ते महिलांमध्ये जास्त पाहायला मिळते, कारण बऱ्याचदा आपण डिलेव्हरीनंतर मुलांना मध्ये मध्ये फिडिंग करत असताना उठावं लागतं आणि तीच मग सवय आपल्याला लागून जाते. तर ती कशी इम्प्रूव्ह करावी? तेच बघा कसं असते, पहिला गोष्टी आम्हाला हे बघायला लागते की त्या व्यक्ती पहिल्यापासून लाईट स्लीपर आहे काय. म्हणजे देर आर 2 टाइप्स ऑफ स्लीपर्स, लाईट स्लीपर्स आणि डीप स्लीपर्स. ओके. आणि ज्यांनी लाईट स्लीपर आहे त्यांना दॅट्स हाऊ दे आर, म्हणजे ते त्यांचं झोप तसंच असणार. दे शुड बी सॅटिस्फाईड विथ वॉट एव्हर दे आहे, म्हणजे त्यांचं देवाने एवढं झोप दिले तेवढं आम्हाला संतुष्ट राहायला पाहिजे. नाही मी पहिल्यापासून असं नव्हतो, असं मला आता व्हायला लागले तर दॅट इज समथिंग रिसेंट. असं असेल तर मी सांगितलं की स्लीप हायजीन आम्ही म्हणते, म्हणजे चांगला स्लीपसाठी आम्हाला हे सगळं गोष्टी मी सांगितलं की व्यायाम करायचं, दुपारी झोपायचं नाही. झोपायचं म्हणजे कधी कधी पेशंट्स काय म्हणते, मी झोपत नाही डॉक्टर, पण तुम्ही विचारा त्यांनी बिस्तरवरून असं पडून असणार. सो यू शुड नॉट इवन यूज बेड, म्हणजे डे टाईमला आम्ही बेडवरती बसायला पण नाही पाहिजे. म्हणजे कसं असते, आमच्या मनात बेड इज इक्वल टू स्लीप म्हणून एक सायकोलॉजिकल इक्वेशन असते. सो इफ आम्ही ते बेड आम्ही बाकी गोष्टीला, म्हणजे आम्ही बेडवरती बसून मोबाईल बघणार, बेडवरती बसून TV बघणार, बेडवरती बसून नॉवेल वाचणार, असं आम्ही केले तर ते सायकोलॉजिकल कनेक्शन डिस्टर्ब होणार. सो दिवसात बेड वापरणार नाही. रात्रीला जर झोप चांगला नाही झाले तर आम्ही काय करते, सकाळी लेट उठते, ते करणार नाही. ते केलं तर कसं असते, परत नेक्स्ट नाईटचं झोप डिस्टर्ब होणार. आणि रात्रीला परत टाइम बघायचं, बिस्तरवरून असं पडून राहायचं, हे पण करणार नाही. चेंज ऑफ ऍक्टिव्हिटी मी म्हटलो, काय तर सॉफ्ट म्युझिक ऐकायचं, म्हणजे चॅन्टिंग, मंत्र जे चॅन्टिंग असते दॅट हॅज सम हिप्नोटायझिंग इफेक्ट, आणि काय तर नॉवेल वाचायचं, हे आम्ही करू शकते. आणि चाय कॉफी जास्त वापरायचं नाही. अच्छा. हा, हे सगळं आम्हाला बरोबर. त्याच्यासोबत सर ओव्हर थिंकिंग हे जे सध्या खूप दॅट इज अन इम्पॉर्टंट टॉपिक मॅडम. तुम्ही आता म्हटली की काय असते, एक 4 दिवस आम्हाला झोप नाही लागले तर एक मनात एक गोष्टी बसते की आज तरी मला झोप लागते. ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತಾದ್ರೂ ನನಗೆ ನಿದ್ದೆ ಬರುತ್ತೆ ಇಲ್ಲೋ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಚಿಂತೆನೇ ಬರೋ ನಿದ್ದೆಯನ್ನು ಹಾಳು ಮಾಡೋದು. ಸೊ आम्ही एक न्यूट्रल ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे. आले तर आला, नाही तर मी काय तर टाइमपास करतो, मला टेन्शन नाही घेतो. कंटिन्यू करूया सर. आणखीन एक कॉलर जॉईन होत आहेत. हॅलो. हां, नमस्कार. हां, नमस्कार मॅडम. आपलं नाव? हां, शुभा पाटील. हां मॅडम, तुमचा प्रश्न विचारा, सर आपल्यासोबत आहेत. हां, मला असं विचारायचं आहे डॉक्टरांना की मुलं हल्ली खूप वेळ म्हणजे लॅपटॉपवर वगैरे किंवा कौशावर काम करत बसतात, त्यांची झोप पुरी होत नाही, म्हणून पण असं काय होते? हो. मुलं बऱ्याचदा लॅपटॉपवरती काम करत असतात आणि मग त्यांची झोप पण अपुरी राहते. मग त्या संदर्भात म्हणजे आणखीन काही आरोग्याच्या तक्रारी होऊ शकतात का त्याच्यानं? होऊ शकते. कसं असते, झोप म्हणजे हे मानसिक आरोग्याचं एक इंडिकेटर आहे. म्हणजे आमचं झोप जर चांगला नसेल तर हे एक सूचना देते आम्हाला की आम्हाला काय तर मानसिक आरोग्याचे परिणाम होऊ शकतं ह्याच्यावरती, नाहीतर काय तर प्रॉब्लेम असू शकते. सगळ्यांनी असं होते असं मी म्हणत नाही, पण झोप जर कमी असेल तर आम्ही ह्याच्या पुढे विचार करायला लागते की काय अजून काय तर प्रॉब्लेम आहे काय बघायला लागते. आता त्यांनी जे सांगितलं ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहे. एक गोष्टी इट इज व्हेरी कॉमन प्रॉब्लेम विथ IT प्रोफेशनल. एक गोष्टी त्यांनी बसून असणार, सकाळी ते संध्याकाळीपासून फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नाही, झोप बराबर होत नाही. आणि दुसरं ते स्क्रीन आहे, ते द स्क्रीन इज अ ॲक्टिवेटिंग स्टिम्युलेटिंग थिंग. म्हणजे स्क्रीन बघितले तर आमचं मन अजून जागरूक होणार, अजून ॲक्टिवेट होणार, झोप लागणार नाही. म्हणून मध्ये मध्ये पॉवर ब्रेक घ्यायला लागते, बायो ब्रेक घ्यायला लागते, जरा फिरून यायला लागते, आणि ॲज मच ॲज पॉसिबल स्क्रीन युसेज आम्हाला कमी करायला लागते. थँक्यू सो मच मॅडम कॉल केल्याबद्दल.